हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव आदि शक्ति मुक्ताबाई की जय, ईश्वर महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय। हे तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र, भक्ति कथेचे मैत्र दया पुरुषा। प्रस्तुत आदिशक्ती मुक्ताईच्या चरणावरील सेवा समर्पित करण्याकरता घेतलेली ओवी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये 235 क्रमांकाची ही ओवी। 12व्या अध्यायामध्ये भक्ती योगाचं वर्णन केलेलं आहे। दरवर्षाप्रमाणे हे जे दिवस आहेत हे श्री क्षेत्र पंढरपूरला वारीला जाण्याचे दिवस आहेत। पण यावर्षी कदाचित भगवंताच्या मनात आलं असेल आणि त्यामुळे शारीरिक तप आपलं यावर्षी खंडित झालेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही। या ठिकाणी आई साहेबांच्या या वारीच्या निमित्ताने आई साहेबांच्या या परम पवित्र अशा मंगलमय प्रासादिक स्थानामध्ये आमचे अनिरुद्ध पराई आदरणीय हरणे महाराज, आदरणीय उद्धव महाराज, आदरणीय नितीन महाराज यांच्या आज्ञेने माझ्या वाट्यावर ही सेवा आलेली आहे। हे माझं परम भाग्य आहे की आई साहेबांच्या या मानसिक वारीमध्ये मला प्रवचन करण्याचा योग आलेला आहे। वारी म्हटल्यानंतर वारकऱ्यांच्या जीवनामधला हा एक अमृत योग आहे। विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या म्हणण्यानुसार माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन आवडी। ज्ञानोत्तर भक्तीची ही अवस्था आहे। कर्तव्य ते असे उरले लोकाला। सिद्ध महात्म्याला वास्तविक पाहायला गेलं तर तसं कोणतंही कर्तव्य नाही, परंतु सामान्य माणसाला वळण लागावं याकरता स्वरूप स्थितीवर पोहोचलेले महात्मे भक्तीच्या मार्गाचं अनुसरण करतात। त्याच अनुषंगाने ज्ञानोबारायांना कर्तव्य नाही, जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकोबारायांना कर्तव्य नाही, आदिशक्ती मुक्ताईंना कर्तव्य नाही, निवृत्तीनाथ महाराजांना कर्तव्य नाही, सोपान काकांना कर्तव्य नाही, परंतु केवळ अज्ञानी लावावे सन्मार्गाशी या न्यायाने आजपर्यंत त्यांची वारी चालू आहे। आपल्याला असं वाटत असेल की यावर्षी वारी खंडित झाली। तपामध्ये 3 प्रकार आहेत। एक आहे शारीरिक तप, एक आहे वाचिक तप आणि एक आहे मानसिक तप। परमार्थ मार्गामध्ये परमार्थ करत असताना हा एक धर्म आहे
आणि धर्मामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे प्रवृत्ती लक्षण धर्म आणि एक आहे निवृत्ती लक्षण धर्म. प्रवृत्ती लक्षण धर्माची व्याख्या करत असताना धर्मशास्त्र असं सांगतं, इहलोकापासून तर परलोकापर्यंत कोणत्याही भोगाच्या कामनेने केलेलं वैदिक कर्म याला प्रवृत्ती लक्षण धर्म असं म्हणतात. आणि इहलोकापासून परलोकापर्यंत कोणत्याही भोगाच्या कामने वाचून केलेलं वैदिक कर्म याला निवृत्ती लक्षण धर्म असं म्हणतात. प्रवृत्ती लक्षण धर्मामध्ये दोन प्रकार आहेत. एक साधारण धर्म, साधारण प्रवृत्ती लक्षण धर्म आणि एक विशेष प्रवृत्ती लक्षण धर्म. त्यामध्ये वारी हा जो एक धर्म आहे तो साधारण प्रवृत्ती लक्षण धर्म आहे. सर्वांकडून आचरण करण्याचे जे कर्म आहे, सर्वांना आचरणासारखं जे कर्म असतं त्याला साधारण धर्म म्हणतात. वारी करणं हे सर्वांकरता आहे. तो सिद्ध महात्मा असला त्यानेही वारी करावी, साधक असला त्यानेही वारी करावी. सर्वांकरता वारी हा एक धर्म आहे. आणि त्या साधारण धर्मामध्ये तीर्थानुसरण हा एक मुद्दा येतो. तीर्थानुसरण हा एक धर्मच आहे. कारण यात्रा करणं हे आपल्या संतांनाही मान्य. पुराणामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. तुकोबाराय देखील म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले स्वैत पाहे तीर्थयात्रे जायचो पुढो. नाथ महाराजांनी तर चरणाची सार्थकता वर्णन केलेली आहे. आणि चरणाची सार्थकता सांगत असताना नाथ महाराज बोलतात, तेच चरण सार्थक आहे, तेच पाय सार्थक आहे की जे भगवंताच्या यात्रेला जाते. जगद्गुरु तुकोबारायांच्या म्हणण्यानुसार त्यांचे चरण रज वंदिन मी शिरी, जे पावले पंढरी सोयी जाते. त्यांच्या चरण रजाला मी वंदन करेल जे पावलं पंढरपूरला जातील. तुकोबारायांचा अधिकाराचा विचार जर आपण केला, जया पूजेले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, हा तुकोबारायांचा अधिकार. महात्म्यामध्ये दोन प्रकार आहेत सज्जनो. एक आहे हरिभक्त महात्मा आणि एक आहे गुरुभक्त महात्मा. ज्ञानेश्वरीमध्ये तीन मुद्दे येतात. ज्ञानेश्वरीमध्ये हरिभक्ती येते, ज्ञानेश्वरीमध्ये गुरुभक्ती येते आणि ज्ञानेश्वरीमध्ये भक्त भक्ती देखील येते. तीन मुद्दे आहेत. महात्म्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे गुरुभक्त महात्मा आणि हरिभक्त महात्मा. ज्ञानोबरायांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, आदिशक्ती मुक्ताईंच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, तर ज्ञानोबराय हे गुरुभक्त महात्मा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज हे हरिभक्त महात्मा आहे. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवला तुकोबारायांच्या. याचा अर्थ तुकोबारायांच्या जीवनामध्ये गुरुभक्ती नाही असं नाही. ज्ञानोबरायांनी गुरुभक्ती केली याचा अर्थ ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये हरिभक्ती नाही असं नाही. पण विशेष महत्व जर ज्ञानोबरायांनी कोणचं वाढवलं असेल तर ते गुरुभक्तीचे वाढवलं. मद हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर गुरुभक्तीचं दर्शन करतो. 13व्या अध्यायामध्ये आचार्योपास्ती या पदावर व्याख्यान करत असताना ज्ञानोबारायांनी जवळजवळ 190 ओव्या खर्च केलेले. जास्त असतील ते सांगता येत नाही. आचार्योपास्ती या पदावर ज्ञानोबारायांनी भक्ती केली, गुरुची कशी करावी ते वर्णन केले. ज्ञानोबारायांचं जीवन विशेषत्वाने गुरुभक्तीमध्ये अनुसरलेलं दिसतं. मग ज्ञानोबाराय हरिभक्त नाहीये का? ज्ञानोबाराय म्हणतात माझी जीवेची आवड, याच्यामधून हरिभक्ती दिसते आणि मद हृदय सद्गुरु याच्यामध्ये गुरुभक्ती दिसते. तसं तुकोबारायांच्या जीवनाचं अवलोकन जर आपण केलं तर तुकोबारायांच्या जीवनामध्ये हरिभक्ती देखील आहे आणि गुरुभक्ती देखील. तुकोबाराय तर म्हणतात की मला स्वप्नामध्ये माझ्या गुरूंनी उपदेश केला. सापडविले वाटी जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाणं ठेविला. स्वप्नामध्ये माझे गुरु मला मिळाले, स्वप्नामध्ये मला त्यांनी उपदेश केला. गुरु शब्दाचा अर्थ गुरु म्हणजे शरीर नाही, गुरु हे तत्व आहे.
तुकोबाराय म्हणतात, माझ्या गुरूंनी मला स्वप्नात उपदेश केला. उपदेश काय केला? मंत्र दिला रामकृष्ण. स्वप्नामध्ये त्या गुरूंचं गुरुत्व जगद्गुरु तुकोबाराय मान्य करतात. याचा अर्थ तुकोबाराय गुरुभक्त महात्माने केलाय. तुकोबारायांच्या जीवनामध्ये विशेष भक्तीचं प्रदर्शन नव्हे, दर्शन. कारण जीवनामध्ये भक्तीचं प्रदर्शन नसावं, भक्तीचं दर्शन असावं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये भक्तीचं दर्शन दिसून येतं. माझ्या महिलांची निराशी झाली. तुकोबाराय म्हणतात, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये हरिभक्तीचं दर्शन. त्या तुकोबारायांची वारी कधीच खंडित झाली नाही, ज्ञानोबारायांची वारी खंडित झाली नाही. आपल्याला असं वाटत असेल की आज या वर्षी कोरोना या महाकालामुळे एक विषारी आणि काय तर संसर्ग दोष, आजार, रोग याच्याने आपल्याला असं वाटत असेल की ज्ञानोबारायांची वारी खंडित झाली, तुकोबारायांची नाही. वारी करायला जायची गरज आपल्याला आहे, त्यांना नाही. ते तर जिथे जातील तिथे त्यांची वारी. तो करील ते तुझी पूजा, तो कल्पित तो जप माझा. ते करतील ती पूजा आहे. त्यामुळे वारी खंडित होण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा मी सुरुवातीला एक मुद्दा वापरला तो असा की शारीरिक, वाचिक आणि मानसिक या 3 गोष्टी आहेत. जरी शरीराने वारी होत नसेल तरी मनाने चालू आहे. किंबहुना सांगू तुम्हाला, आपण सर्व मनाने पंढरपूरमध्ये कितीतरी वेळेला जाऊन आलोय. शरीराने जरी आपण आज इथं मुक्ताईच्या सानिध्यामध्ये बसलेला असतो आई साहेबांच्या, तरी मनाने कितीतरी वेळेला पंढरपूरला जाऊन आलोय. आपल्या मनामध्ये आहे भाव आहे, लागला टका पुन्हा जावे पंढरीसी, आवडे मनासी कै एकादशी आषाढी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे आरक्त ज्याचे म्हणे त्याची चक्र पाणी वाट पाहे. त्याची वाट पाहा. जगद्गुरु तुकोबारायांची वारी खंडित नाही, ज्ञानोबारायांची नाही, आई साहेबांचीही नाही. किंवा याही पुढचा एक मुद्दा सांगू तुम्हाला. कदाचित दशमीच्या दिवशी जर ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि आई साहेब जर पंढरपूरला देवाला दिसले नाही तर देवाच्या बापाला इथे यावं लागेल. त्याला त्यांच्याशिवाय करणं शक्यच नाही. एक वेळेचा प्रसंग आहे. भगवान विटेवर उभे आहेत, सर्व भक्त दर्शनाला येत आहेत आणि परमात्मा इकडे तिकडे पाहत आहेत. आई साहेबांनी परमात्म्याला विचारलं, देवा, भक्त तुमचं दर्शन घेत आहेत, त्यांना आशीष करा, आशीर्वाद द्या. तुम्ही इकडे तिकडे काय पाहताय? त्यावेळेला तुकोबा आणि काय तर परमात्मा म्हणायला लागले, मी माझ्या भक्ताची वाट पाहतो. आईसाहेब म्हणायला लागले, अहो तुमचे दर्शन घेणारे हजारो, असंख्य, लाखो भक्त येत आहेत, मी कोणत्या भक्ताची वाट पाहत आहे? त्यावेळेला भगवान म्हणायला लागले, रुक्मिणी, हे माझे भक्त आहेत, पण मी ज्याचा भक्त आहे तो अजून आलेला नाही. एक वेळचा प्रसंग आहे सज्जनो. नारद महर्षी भगवंताच्या दर्शनाला गेले आणि भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर माणसाचा असा स्वभाव आहे, एखाद्याच्या घरी गेल्यानंतर बैठकमध्ये बसल्यानंतर समोर पडलेलं कमीत कमी एखादी डायरी असली ते तरी पाहतो, एखादी वस्तू असते तिला तरी हात लावतो, पेपर असला पेपर तरी काढतो. हा माणसाचा मानवी स्वभाव आहे. तिथे एक डायरी पडलेली होती. नारदांनी ती डायरी पाहिली सहज. पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये भगवंताच्या भक्तांची यादी होती. त्याच्यामध्ये पहिलंच नाव नारदाचं. नारदाला इतका आनंद झाला, कारण प्रत्येक माणसाला पहिल्या नंबरवर राहावंसं वाटतं, दुसऱ्या नंबरवर कोणालाही राहावंसं वाटतं. पहिलंच नाव नारदाचं. नारदाला आनंद झाला. तोपर्यंत भगवान आले. नारदाने भगवंताला विचारलं, देवा, अहो ही डायरी कसली आहे? त्यावेळेला भगवंताने नारदाला सांगितलं, नारदा, मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची ही डायरी आहे. नारदाला आनंद झाला.
आपलं नाव पहिल्या नंबरला, म्हणजे आपण एक नंबरचे भक्त. अहंकार केव्हा माणसाच्या जीवनामध्ये स्थिरावला हे सांगता येत नाही. खंडारकर महाराजांचे एक वाक्य आहे. स्वानंद सुखनिवासी खंडारकर महाराज म्हणायचे, वाकड मध्ये ढेकून केव्हा शरीर हे जसं लक्षात येत नाही, तसं सज्ञानी माणसाच्या मनामध्ये अभिमान केव्हा शरीर लक्षात येत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष बलगे अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचे. नारदाला थोडासा अहम स्थिरावला. हनुमंतरायचं नाव दिसलं. नारद म्हणायला लागले, देवा हनुमंतराय तुमचे भक्त नाही का? म्हणे आहे, त्यांचं नाव नाही डायरीवर. त्यावेळेला भगवान म्हणायला लागले, नारदा अहो ते दुसऱ्या डायरीमध्ये असेल. म्हणजे दुसरी पण डायरी आहे का? म्हणे हो, दुसरी डायरी पाहिजे, तिथेच पडलेली, त्याच्यामध्ये एकटा फक्त हनुमंताचं नाव. नारद महर्षी म्हणायला लागले, देवा ही डायरी कोणती आहे? भगवान त्यावेळेला नारदाला म्हणतायत, नारदा पहिली जी डायरी तुम्ही पाहिली ज्याच्यामध्ये केवळ तुमचं नाव आहे, ते मी आवडणाऱ्या भक्तांची यादी आहे, मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची यादी आहे. आणि ही दुसरी डायरी कोणती आहे? भगवान म्हणायला लागले, नारदा जे मला आवडतात त्या भक्तांची यादी आहे. आपल्याला भगवान आवडतात याला महत्व नाही, भगवंताला आपण आवडले पाहिजे. भगवान इकडे तिकडे पाहायला लागले. रुक्मिणी माता म्हणतायत, तेव्हा अनेक भक्त आलेले आहेत. त्यावेळेला भगवान म्हणायला लागले, रुक्मिणी अनेक भक्त आलेले आहेत, पण मी ज्याची भक्ती करतो तो माझा तुकोबा अजून आलेला नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळूता तरी होता मागील परिहार पुढे ना विषयी झाली दर्शन एक वेळा. तुकोबाऱ्यांची वाट भगवान पाहतायत. अनेक साधू सज्जन, हरी इच्छा बलवान. भगवंताची इच्छा इतकी बलवान आहे, त्या भगवंताच्या इच्छे व्यतिरिक्त आपण काहीच करू शकत नाही. आज आपण सर्व हतबल झालेलो. आपण इच्छा असली तरी शरीराने पंढरपूरला जाऊ शकत नाहीये. मनाने आपण पंढरपूरला कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. कोरोनाही अडवू शकत नाही आणि सरकारही अडवू शकत नाही. पंढरपूरला जाण्याकरता आपल्या मनाला कोण अडवणार? नाही कोणी अडवू शकत. काही बाबतीमध्ये भगवंताची इच्छा ही प्रबल असते. सगळ्या रामायणातला एक गोड प्रसंग आहे. भगवान शिव आणि माता सती आकाश मार्गाने चालले असताना त्याच कालावधीमध्ये रामप्रभूचा अवतार झाला. आणि त्याच समयामध्ये योगायोग रावणाने माता जानकीचं हरण केलेलं होतं. आणि भगवान सीता सीता म्हणून शोध घेत असताना झाडांना आलिंगन देत आहेत, दगडांना विचारतायत, पक्ष्यांना विचारतायत, वेड्यासारखे फिरतायत. भगवान शिवाने पाहिलं आणि लांबूनच आपलं आराध्य दैवत आहे म्हणून रामप्रभूच्या चरणाला लांबूनच प्रणाम केला. जवळ नाही, लांबून प्रणाम केला. सतीच्या मनामध्ये एक संशय आला, शंका आली. सती भगवंताला बोलायला लागली, महाराज जो पत्नी करता वनामध्ये रणरण फिरतो आहे, अशाला तुम्ही तुमचं आराध्य दैवत कसं मानताय, जो पत्नी करता रडताय? भगवान शिव म्हणायला लागले, देवी तुला समजणार नाही, ते माझं आराध्य परम दैवत आहे. सतीला संशय आला आणि सती भगवंताची परीक्षा पाहण्याकरता येते. त्यावेळेला भगवान शिवाने सतीला तिथे समजावलं की तू जाऊ नकोस, ते परब्रह्म आहे. सतीने ऐकलं. सज्जनो, सती सारख्या मातेची, जगदंबेची ही अवस्था आहे की जिला परमात्मा कळू शकत नाही. आपल्याला कळत नाही. सती परीक्षा पाहण्याकरता निघाली. भगवान शिवाने समजवलं. मला मुद्दा इथपर्यंत सांगायचा आहे. भगवान शिवाने समजवलं तर सतीने ऐकलं नाही. त्यावेळेला भगवान शिवाने ठरवलं, हरी इच्छा बलवान. प्रभू
प्रभूच्या इच्छेपुढे कुणाचंच चालत नाही. तसं ही वारी आपण आज करू शकत नाही याचं कारण हरी इच्छा बलवान. परमात्म्याच्या इच्छेपुढे काय चालणार असतं? वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग होते. ज्यांची 200-200, 300-300 वर्षाची परंपरा आहे असे महात्मे देखील आज आपल्या स्थानामध्ये बसलेले आहेत. किती वेदना या, हजारो बिनसू एकदाच सावा घ्यावा त्याप्रमाणे आपली वारी खंडित होते शरीराने. किती वेदना आहे. आज आपण त्या सावळ्या परमात्म्याला पाहू शकत नाहीये. आपल्या या चर्मचक्षुने आपण पाहू शकत नाही. किती वेदना. पण हरी इच्छा बलवान. संतांच्या सानिध्यामध्ये जे चरण जातील ते सार्थक चरण. देवाच्या सानिध्यामध्ये जे चरण जातील ते सार्थक चरण. जे देवाच्या सानिध्यामध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये जे चरण जात नाही ते निरर्थक चरण आहे. नाथ महाराजांचे चिंतन. मग आपल्याला वारी करायची ना, मग ती वारी शरीराने होत नसेल, मनाने अवश्य होते. रोज चिंतन करा. याला मानसिक पूजन असं म्हणता येईल. कारण कलियुगामध्ये एखाद्या वेळेला शरीराने केलेलं, मनाने केलेलं पाप माणसाला लागू शकत नाही. मनाने केलेलं पाप लागू शकत नाही, शरीराने केलेलं पाप लागतं. मानस पुण्य होय नाही पाप, कलयुग यह कर परम प्रतापा. तुलसीदास बाबा बोलतात, मानस पुण्य होय नाही पापा. शरीराने मनाने केलेलं पाप लागणार नाही, पण मनाने केलेलं पुण्य मिळाल्याशिवाय राहत. आपण मनाने वारीमध्ये आहात, मनाने आईसाहेबांच्या सानिध्यामध्ये आहोत असं समजायचं. आजचा आपला वारीचा कितवा दिवस आहे? हा 31वा दिवस आहे. आपला मुक्काम दरवर्षातला ज्या ठिकाणी असेल, पण असं मनाने समजायचं आईसाहेबांचा मुक्काम आज तिथेच आहे. माळा. तिथेच आपलं प्रवचन चाललंय. माळ्याला आज आपलं प्रवचन चाललंय. आईसाहेब विराजमान आहे आणि आईसाहेबांच्या सानिध्यामध्ये आपण बोलतोय, आपण श्रवण करतोय. हा विचार. तीर्थामध्ये भौम तीर्थ आणि चित तीर्थ हे दोन प्रकार आहेत. आमचे गुरुदेव वैकुंठाशी गुरुदेव बाबा सांगायचे, एक आहे भौम तीर्थ आणि एक आहे चित तीर्थ. गंगा हे भौम तीर्थ आहे, माता चंद्रभागा हे भौम तीर्थ आहे, पण संत हे चित तीर्थ आहे. भौम तीर्थ आणि चित तीर्थ याच्यामध्ये फरक काय? भौम तीर्थामध्ये पवित्र होण्याकरता आपल्याला स्वतःला जावं लागतं, पण चित तीर्थामध्ये पवित्र आपल्याला होण्याकरता आपल्याला तिथे जावं लागत नाही, संत आपल्या जवळ येतात. गंगा स्नानाचं पुण्य प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला गंगेच्या किनाऱ्यावर जावं लागेल. चंद्रभागा स्नानाचं पुण्य प्राप्त करून घेण्याकरता मा चंद्रभागेच्या किनाऱ्यावर जावं लागेल. नर्मदा मातेच्या स्नानाचं पुण्य प्राप्त करून घेण्याकरता नर्मदेच्या किनाऱ्यावर जावं लागेल. पण जर आपल्याला संत रूपी तीर्थाच्या, त्यांच्या उपदेशारूपी तीर्थाने आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, आपल्याला त्यांच्याजवळ जायची गरज नाही, संत आपल्याजवळ येतात. जगाच्या कल्याणात संतांच्या जवळ आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भाडे पडतात. संत आपल्याजवळ का? येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काढा. हिताचा कळवळा. तीर्थामध्ये दोन प्रकार आहेत, चित तीर्थ आणि एक भौम तीर्थ. पुन्हा स्कंद पुराणामध्ये तीर्थाचे 7 प्रकारच्या साधनाला स्कंद पुराणामध्ये तीर्थ म्हटले आहे. आणि ती 7 प्रकारची साधनं ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्याला तीर्थ म्हटले. पुन्हा तो प्रकार, तो मुद्दा सांगायच्या आधी एक दुसरा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतो आई साहेबांच्या डोक्याने. तीर्थामध्ये पुन्हा 3 प्रकार येतात. एक आहे वाचिक तीर्थ, एक आहे कायिक तीर्थ आणि एक आहे मानसिक तीर्थ. पुन्हा अजून देवाच्या तात्पुरत्या
सानिध्याने पवित्र झालेली भूमी तिला देखील तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. तीर्थ म्हटलं की जलाचा संबंध आहे आणि क्षेत्र म्हटलं की भूमीचा संबंध आहे. तीर्थ म्हटलं की त्याच्यामध्ये पावित्र होण्याचा संबंध आहे. तीर्थ म्हटलं की आपण आपल्या मनामध्ये एकच कल्पना येते की तीर्थ ही कुर्वंती तीर्थ आहे. तीर्थ हे पवित्र करतात. त्यामध्ये शारीरिक दोष क्षालन करण्याकरता, पाप क्षालन करण्याकरता आपल्याला तीर्थावर जावं लागतं. मानसिक पापाचं क्षालन करण्याकरता संत रूपी तीर्थावर यावं. कारण मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची अबापे. तीर्थामध्ये एक आहे कायिक तीर्थ, वाचिक तीर्थ आणि मानसिक तीर्थ. कायिक तीर्थ शब्दाचा अर्थ काय? शरीराच्या द्वारा कोणत्याही प्रकारची हिंसा न होणं याला कायिक तीर्थ म्हणतात. हा भाग आपण का पाहण्याचा प्रयत्न करतोय? पंढरपूर जसं तीर्थक्षेत्र आहे, आपली मुक्ताई कोथळी जसं तीर्थक्षेत्र आहे, त्र्यंबकेश्वर जसं तीर्थक्षेत्र आहे, सासवड जसं तीर्थक्षेत्र आहे, आळंदी जसं तीर्थक्षेत्र आहे, याच्यामध्ये फरक असा आहे. काही तीर्थक्षेत्र देवाच्या कायम वास्तव्याने पवित्र झालेले, काही तीर्थक्षेत्र देवाच्या तात्पुरत्या वास्तव्याने पवित्र झालेले आणि काही तीर्थक्षेत्र संतांच्या कायम आणि तात्पुरत्या वास्तव्याने पवित्र झालेले. आपलं हे मुक्ताई तीर्थक्षेत्र आई साहेबांच्या सानिध्याने पवित्र झाले. सांगू का देवा तुम्हाला, आपण तर फार भाग्यवान आई साहेबांच्या सानिध्यातले लोक. ज्या आई साहेबांचा अधिकार विश्वमाऊली ज्ञानोबारायांना देखील पर्णकुटीमध्ये गेल्यानंतर आता जगाला समोर, मला जगाच्या समोर यायचं नाही हा निर्णय घेणाऱ्या ज्ञानोबारायांना देखील त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याची ताकद ज्या मातेमध्ये आहे, त्या मातेचे आपण सानिध्यात आहोत. पुन्हा संतांना पाहत असताना 3 नजर आहेत. एक आहे उत्तम दृष्टी, एक आहे मध्यम दृष्टी आणि एक आहे अधम दृष्टी. अधम शब्दाचा अर्थ निम्न दर्जाची दृष्टी. संतांना पाहत असताना या 3 नजर आहेत. एक नजर आहे अधम, एक नजर आहे मध्यम आणि एक नजर आहे उत्तम. संतांकडे पाहत असताना केवळ चमत्काराच्या नजरेने जो संतांकडे पाहतो ती अधम दृष्टी. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, एवढ्याच दृष्टीने जर आपण ज्ञानोबारायांकडे पाहत असो तर आपली दृष्टी अधम आहे, म्हणजे निम्न दर्जाची. आई साहेबांनी मेलेली प्रेत जिवंत उठून दाखवली, एवढ्याच चमत्काराने जर आपण आई साहेबांकडे पाहिलं तर आपली दृष्टी ही निम्न दर्जाची आहे. शास्त्रामध्ये त्या दृष्टीचं नाव आहे अधम दृष्टी. केवळ चमत्कार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जडी दगडासहित वया तारी गेल्या जैसा लाया, तुकोबारायांनी पाण्यामध्ये वया अभंग तारले. याच दृष्टीने आपण तुकोबारायांकडे पाहू नका, आणि जर त्याच दृष्टीने आपण जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहू तर ती आपली अधम दृष्टी. दुसरा प्रकार आहे मध्यम दृष्टी. संतांच्या आपल्या डोळ्याने दिसणाऱ्या केवळ दृष्टीगोचर होणाऱ्या आचरणाकडे जर आपण पाहिलं तर ती दृष्टी आहे मध्यम दृष्टी. आणि तिसरा प्रकार आहे तो उत्तम दृष्टी. संतांना पाहत असताना अनुभव या दृष्टीने जर आपण संतांकडे पाहू तर ती एक उत्तम दृष्टी. ऐसा ज्याचा अनुभव विश्व हे सत्य. जगद्गुरु तुकोबारायांना कणाकणामध्ये परमात्म दर्शन झालं. या अवस्थेने जर आपण तुकोबारायांकडे पाहू तर ती उत्तम दृष्टी आहे. ज्ञानोबारायांचा विचार जर आपण केला तर जे जे भेटे भूत ते तो मानिले भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. या अनुभविक दृष्टीने जर आपण ज्ञानोबारायांकडे पाहिलं तर ती उत्तम दृष्टी. केवळ ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये आचरण, तो तर प्रश्नच येत नाही. संतांचं आचरणच उत्तम आहे, त्याचा प्रश्नच नाही. केवळ या आचरणाच्या दृष्टीने नाही, अनुभवाच्या दृष्टीने पाहणे उत्तम दृष्टी.
अनुभवाच्या दृष्टीने संतांचा अनुभव जो आहे, सेवितो हा रस वाटितो अनिका घ्यारे हो नका राण. तुकोबाराय म्हणतात, कणा कणा सर्व खलविदम ब्रह्म, ही नजर ही दृष्टी संतांची आहे. या अनुभवाने आपण संतांकडे पाहणं हे अनुभवी दृष्टी आहे, या उत्तम दृष्टी आहे. हे संत म्हणजे तीर्थ. तीन प्रकार आपण पाहतोय. एक आहे वाचिक तीर्थ, कायिक तीर्थ, वाचिक तीर्थ आणि मानसिक तीर्थ. कायिक तीर्थ कशाला म्हणतात? शरीराच्या द्वारा कोणत्याही प्रकारची हिंसा न होणं, अहिंसायुक्त जीवन जात असणं, याला कायिक तीर्थ म्हणतात. शरीराने कोणतीच हिंसा नाही. ज्ञानोबारायांनी त्यांच्या चैतन्यात्मक विग्रहाच्या द्वारा आपल्याला तो पंचभूतात्मक विग्रह दिसेल, तर ज्ञानोबारायांचा, आईसाहेबांचा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, तुकोबाराय, गौरबा काका, चोखोबाराय, नामदेवराय, गौरबा काका, सर्वांचा विग्रह, हा विग्रह पंचमहाभूतात्मक नाही, हा चैतन्यात्मक विग्रह. पंचमहाभूतात्मक चैतन्यात्मक विग्रह, आणि चैतन्यात्मक विग्रह असल्यामुळे त्या विग्रहाकडे पाहत असताना ज्ञानोबारायांच्या त्या विग्रहाने कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही. अहिंसात्मक तो विग्रह आहे, म्हणून ही कायिक तप आहे. संतांकडून होणारे कायिक तप. आपल्याकडून कायिक तप होत नाही ना, वारीला जात नाही ना, मग एक काम करायचं, आपल्या शरीराकडून कोणत्याही प्रकारची हिंसा न होऊ देणं, हे कायिक तप आहे. एखाद्याला आपण आपल्या हाताने इजा न करणं, न मारणं, कायिक तप. ज्यावेळेला महाभारतातला गोड प्रसंग आहे, अश्वत्थाम्याने ज्यावेळेला द्रौपदीचे झोपेमध्ये असलेले 5 मुलं मारून टाकले, आणि द्रौपदीच्या ज्यावेळेला लक्षात आलं, समजलं, शिबिरात ज्यावेळेला हे लोक आले त्यांना समजलं, त्यावेळेला द्रौपदी विलाप करते. वास्तविक पाहायला गेलं तर भक्ताच्या आपले मुलं मेले म्हणून द्रौपदी रडत नाही. मग द्रौपदीच्या मनामध्ये एक भावविश्व जागा झालं. अश्वत्थाम्याने माझ्या मुलांना मारलेलं आहे, कदाचित त्या कर्तृत्वामुळे, त्या हीन क्रियेमुळे भगवान अश्वत्थाम्याला नरकामध्ये टाकतील. त्याच वाईट द्रौपदीला वाटलं, म्हणून द्रौपदीच्या डोळ्यात अश्रू आले. मुलं मेले म्हणून अश्रू. द्रौपदी विलाप करते. अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडून आणलं, द्रौपदीच्या समोर उभं केलं. धर्मराजाला विचारलं, दादा काय करायचंय? धर्मराज म्हणतात, जे धर्मशास्त्रामध्ये योग्य असेल ते करा. नकुल सहदेव म्हणायला लागले, दादा म्हणतील तसं करा. भीम अर्जुनाला म्हणायला लागले, अर्जुना तू जरी याला जिवंत सोडलं तरी मी सोडणार नाही. अर्जुनाची प्रतिज्ञा आहे की मी अश्वत्थाम्याला मारेन. द्रौपदीकडे पाहिलं अर्जुनाने आणि द्रौपदीला विचारलं, द्रौपदी काय करू? द्रौपदीने त्यावेळेला त्या बांधलेल्या अश्वत्थाम्याकडे पाहिलं, आणि अंतःकरण जे दयाद्र अंतःकरण होतं, ती संत अवस्था आज प्रगट झाली. आणि द्रौपदी त्यावेळेला अर्जुनाला बोलायला लागली, महाराज मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितरां गुरु, याला सोडून द्या, याला मारू नका. अर्जुन म्हणायला लागला, तुझ्या 5 मुलांना याने मारलेले. द्रौपदी म्हणायला लागली, महाराज हा तुमच्या गुरुचा मुलगा आहे, एष द्रोण रूपेण वर्तते, हा द्रोणाचार्यांच्या रूपाने आज इथे वर्तन करतोय, तुम्ही याला मारू नका. आणि पुन्हा द्रौपदीने एक प्रश्न केला, याला मारल्यानंतर जर माझी मुलं जिवंत होत असतील तर याला मला मारा. महाराज याची आई वैधव्याचं दुःख आज भोगत आहेत, याचे वडील इथे जिवंत नाहीये द्रोणाचार्य, आणि आता याला जर मारलं तर याच्या आईच्या जीवनामध्ये किती क्लेश होते. द्रौपदीने अश्वत्थाम्याला अर्जुनाला मारू दिलं नाही, शरीराने हिंसा होऊ दिली नाही. काही दुसरे वाचिक तप. वाचे बोलू वेग देते. जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, कोणतं सत्कर्म जरी करता आलं नाही तर एक काम करा, आपल्या वाचेने दुसऱ्याला दुखवू नका. जर आपण आपल्या वाणीने कुणाला दुखवलं नाही तर ते वाचिक तप.
दुसरी गोष्ट, वाचेने नेहमी सत्य बोलणं हे वाचिक. ज्ञानोबांना विचारलं, महाराज तुम्ही एवढा दिव्य ग्रंथ तयार झाला, कशाचं सामर्थ्य आहे? ज्ञानोबा म्हणतात, माझी असत्यवादाचे तर वाचा केले बहुत कल्प. एक जन्म नाही, बहुत कल्प, अनेक कल्पपर्यंत माझ्या वाणीने सत्यवादाचं तप केले. असत्य कधीच बोलते. सत्य बोलणं हा धर्म आहे, ही वाचिक तप आहे. आता याला उदाहरणे आपल्याला सांगता येतील बरेच. काही वेळा धर्मशास्त्राने ठरवलेला धर्म देखील एखाद्या वेळेला अधर्म होतो. आणि म्हणून त्याच्यापासून स्वतःला किंवा प्रजेला म्हणा किंवा सात्विक माणसाचं रक्षण करण्याकरता असत्य बोलणं हा अधर्म जरी असला, तो अधर्म देखील एखाद्या वेळेला धर्म ठरतो. भागवतातलं खूप गोड झालं. ज्या वेळेला वसुदेव देवकीची लग्नाची वरात निघाली, कंस मारायला, जास्त वेळ नाही आपल्याजवळ सांगायला, कंस ज्यावेळेला देवकीला मारायला लागला त्यावेळेला वसुदेवाने कंसाचा हात धरला आणि वसुदेव कंसाला म्हणायला लागला, महाराज ही अबला आहे, दुसरं कारण तुमची बहीण आहे, तिला मारू नका, या मांगल्याच्या प्रसंगावर मारू नका, तुम्हाला मी वचन देतो. वसुदेवाने वचन दिलं आणि वसुदेव हे सत्य प्रतिज्ञा आहे. वसुदेव म्हणले, मी कधीच असत्य बोलत नाही, मी तुला वचन देतोय की मला जेही मुलं होतील ते मी तुला समर्पित करेन. तुला काय करायचं ते मारून काय करायचं ते तू कर. कंसाला पडला, हिच्यापासून तुला भीती नाही, हिच्या होणाऱ्या मुलांपासून भीती आहे ना, जे मुलं होतील तुला मी देऊन टाकेन. वसुदेवाने वचन दिलं. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया भलाश्रयत्व. जो नेहमी सत्य बोलतो तो जे बोलतो ते होत असतं. वसुदेवाने वचन दिलं. मला सांगा, पहिला मुलगा झाला, वसुदेवाने परत केला, पुन्हा प्रसंग मला सांगायचा नाहीये. पुन्हा तो नारदाची भेट झाली, पहिल्या मुलाला कंसाने मारलं, त्याचं नाव कीर्तिमान वगैरे 6 मुलांचे नाव आले, 6 मुलं लागले. 7वा जो गर्भ होता तो योगमायेने रोहिणीच्या उदरामध्ये येऊन टाकला आणि 8व्यांना भगवंताचं तेज देवकीच्या उदरामध्ये आलं. भगवान प्रगटही झाले. एक तुम्हाला प्रश्न विचारतोय, वसुदेव हे सत्य प्रतिज्ञा आहे. सत्य प्रतिज्ञा असणाऱ्या वसुदेवाचं कर्तव्य काय होतं? कंसाला वचन दिलेलं होतं की जे मुलं होतील ते तुला मी आणून दे. 8वा भगवान ज्यावेळेला वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाले त्यावेळेला वसुदेवाचं काम काय होतं? कंसाजवळ नेऊन द्यायचं होतं का? वसुदेवाने केली का प्रतिज्ञा, पाडली का? अधर्म आहे का धर्म आहे? एखाद्या वेळेला धर्मरक्षण करण्याकरता आपल्याला वाटत असलेला अधर्म देखील भगवंताच्या दृष्टीने तो धर्म ठरतो. वसुदेवाने भगवंताला कंसाकडे नेलं नाही, सरळ गोकुळामध्ये नेलं. वाचिक तपाचा भाग सत्य बोलणं हे वाचिक तप आहे. तिसरा प्रकार आहे मानसिक तप. मनामध्ये अनुताप निर्माण होणं, वैराग्य निर्माण होणं हे मानसिक तप आहे. 1-2 मुद्दा सांगेल. पुस्तक वाचून आलेल्या ज्ञानाने पैसा मिळेल, शांती आणि वैराग्य नाही मिळवता येणार. वैराग्य मिळवण्याकरता आणि शांती मिळवण्याकरता गुरुकृपेची गरज आहे. मानसिक तप, वैराग्य प्राप्त होणं, वैराग्य युक्त जीवन जगणं हे मानसिक तप आहे. आपल्याकडून कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप या 3 तपाचं दर्शन होऊ शकतं. आज आपण कायिक तपाने वंचित झालेलो असो, पण वाचिक आणि मानसिक तपाने वंचित नाही होऊ शकत. वारीमध्ये वाचिक तपाने जाऊ शकतो, काही मानसिक तपाने जाऊ शकतो. पुन्हा तीर्थ म्हटल्यानंतर देवाच्या सानिध्याने ही तीर्थ आहे. ज्ञानोबा यांच्या सानिध्याने पवित्र झालेली भूमी आळंदी
आई साहेबांच्या सानिध्याने पवित्र झालेली ही भूमी हेही तीर्थ आहे. पण इथे ज्ञानोबराय शब्द प्रयोग करत असताना ते तीर्थ ते क्षेत्र जनितेची पवित्र. इथे ज्ञानोबरायांनी तीर्थाची व्याख्या करत असताना केवळ एखादी भूमी आणि एखादं जल यालाच तीर्थ म्हणू नका, तर परमात्म्याविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये, भक्तीविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये अनन्यता आहे असा जो महात्मा आहे तो महात्मा म्हणजेच तीर्थ आहे. ते तीर्थ आई साहेब म्हणजेच तीर्थ आहे, ज्ञानोबराय म्हणजेच तीर्थ आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजेच तीर्थ आहे, सद्गुरु जोग महाराज म्हणजेच तीर्थ आहे, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु झेंडूजी महाराज म्हणजेच तीर्थ आहे. संत श्री गजानन महाराज म्हणजेच तीर्थ आहे. त्यांना तीर्थ कसं म्हणतात हा एक प्रश्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात ते तीर्थ ते क्षेत्र. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर आपले दोष जातात. अवघेच तीर्थे गर्दी एक वेळा चंद्रभागा डोळा देखली. एक वेळेला नारद महर्षी गंगेवर स्नानाला गेले, पण स्नान न करता लांबून प्रणाम केला आणि गंगेवर परत निघाले. नारद गंगा प्रकट झाली आणि नारदाला म्हणायला लागले, महाराज तुम्ही स्नान का करत नाही? त्याला नारद महर्षी म्हणायला लागले, आईकडे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते गंगा. कलियुगामध्ये नामदेव महाराज हे पुढे म्हणून ठेवणार, मी आता सांगून देतो तुला. गंगा म्हणायला लागली, महाराज तुमचं म्हणणं खरं आहे की माझं नाव घेतलं तरी पाप जातं, पण असे अनेक अव्यवस्थित चित्ताचे लोक माझ्याजवळ येतात आणि ते माझ्यामध्ये स्नान करून त्यांचं पाप मला लागतं. ते पाप मी धुवायला जाऊ कुठे? नारद महर्षी म्हणायला लागले, मग काय करावं? म्हणे, महाराज तुम्ही माझ्या स्नान करा याकरता मी तुम्हाला असं म्हणते, कारण तुम्ही जर मला स्पर्श केला त्याच्याने माझं पाप निवडतो. सकळ तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना. म्हणून मगाशी एक मुद्दा सांगितला, चित्त तीर्थ म्हणून संतांना चित्त तीर्थ का म्हटलं जातं त्याचं कारण हे आहे. गुरु दागिलिया वाटा येई जो विवेक तीर्थ तटा धुओनी मळकटा बुद्धीचा ते. संतांना तीर्थ का म्हटलं? या तीर्थामध्ये आपलं शरीर धुतलं जातं, या तीर्थामध्ये शरीर पवित्र होईल, पण संत रूपी तीर्थामध्ये आपल्या बुद्धीचा मळ धुतला जातो, म्हणून ते तीर्थ आहे. गुरु दागिलिया वाटा येई जो विवेक तीर्थ तटा म्हणून ते तीर्थ आहे. यात्रा अनेक लोकांनी केल्या सज्जनावर. अर्जुनाने देखील तीर्थयात्रा केली, बलराम दादानेही यात्रा केली. आता प्रत्येकाचा हेतू वेगळा होता. बलराम दादाकडून सुताचा वध झालेला होता, त्या पापापासून त्या दोषातून क्षालन होण्याकरता, त्या दोषाचं क्षालन होण्याकरता बलराम दादाला भगवान तीर्थयात्रेला पाठवतात. अर्जुन देखील तीर्थयात्रा करते. भागवतामध्ये भगवंताने उद्धवाला देखील तीर्थयात्रेला पाठवलं. उद्धव तो इथे थांबू नको, तू बद्रिकाश्रमला निघून जा. उद्धवाला देखील तीर्थयात्रेला पाठवलं. ज्ञानोबरायांनी देखील तीर्थयात्रा करतायत, तुकोबाराय देखील तीर्थयात्रा करतायत. पण इतर लोकांच्या तीर्थयात्रा वेगळ्या आणि या संतांच्या तीर्थयात्रा वेगळ्या. या संतांच्या तीर्थयात्रा आहे कशा करता? फेडीत तापता जसं गंगेचे जीवन आहे, पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगेच्या किनाऱ्यावर येणारे वृक्ष देखील त्याच्याने प्रफुल्लित होतात. इतरांना जीवन मिळतं, लोकांना पवित्रता मिळते. तसं संत का जातात यात्रेला? सानिध्यामध्ये येणाऱ्या लोकांना पवित्र करण्याकरता संत यात्रे. तर त्यांना गरज नाही. तीर्थी कुर्वंती तीर्थ तेच तीर्थ स्वरूप आहे, त्यांना काय झालं? भरताने देखील यात्रा केली सज्जनो. रामायणातला गोड प्रसंग आहे. ज्यावेळेला भगवान अयोध्या सोडून 14 वर्षाकरता वनामध्ये जात आहे, भरताला माहिती पडलं आणि भरत भगवंताला भेटण्याकरता निघाले. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी स्वामी राजेश्वरानंद सरस्वती काही काही महात्म्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही व्यक्तीबद्दल
ईर्ष्या नसते. तेच खरं जीवन आहे. जर अंतःकरणामध्ये द्वेष असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, तर ज्ञानाला महत्व. तैसा चित्त अंते ठाव, जिभे सकळ शास्त्राचा सराव. ज्ञानोबराय म्हणतात, अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल, अंतःकरणामध्ये जर दुसऱ्याविषयी ईर्ष्या असेल, अंतःकरणामध्ये जर दुसऱ्याविषयी द्वेष असेल, अभिमान असेल आणि पूर्ण शास्त्र जरी मुखोद्गत असले, ज्ञानोबराय म्हणतात, तैसा चित्त अंते ठाव, जिभे सकळ शास्त्राचा ठराव. ऐसे नि कोटी एक जन्म जावो, परी न पविते मागे. भगवान म्हणतात, अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल आणि सर्व शास्त्र मुखोद्गत जरी असले, कोटी जन्म जरी गेले तरी मी प्राप्त होत नाही भगवान असं. काय निर्मळ जीवन होतं त्या महात्म्यांचं. स्वामी राजेश्वरांमध्ये जसं हा एक प्रौढीवाद नाही, वस्तुस्थिती आहे. त्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे. ज्यावेळेला भगवान अयोध्येमधून निघाले, अर्थात भगवंताचा हेतूही वेगळा होता, संतांचे दर्शन तो हेतू वेगळा आहे. भगवान राम प्रभू 14 वर्ष वनवासात जातात, त्याचं कारण केवळ आई वडिलांच्या वचनाला सत्य करण्याकरता नव्हे. भगवान वनवासात का गेले त्याचे कारण अनेक आहे. एक, शबरीला दर्शन देण्याकरता भगवंताला जायचं होतं. याही पुढचा मुद्दा सांगू. ज्या शबरीचं जीवन लहानपणापासून भगवंताची वाट पाहण्यामध्ये गेलं, त्या शबरी मातेच्या जीवनातली असलेली भक्ती आणि त्या भक्तीने शबरीच्या जीवनात आलेलं पावित्र्यता, त्या शबरीच्या दर्शनाला जाण्याकरता भगवान वनवासात गेले. हा एक मुद्दा आपल्याला पाहता येईल. शबरी करता, सुतीष्णा करता, अगस्त्य ऋषी करता, भरद्वाज, अत्रि, त्या महात्मा केवळ रावण उद्धार करता गेले. रावणाचा उद्धार करायचा असता तर भगवंताला अयोध्येत बसल्या बसल्या करता आला नसता का? बसल्या बसल्या नसता करता आला. आणि असो भगवान निघाले आणि भगवान ज्या वेळेला वनामध्ये गेले, भरताला माहिती आहे पण भरत भगवंताच्या दर्शनाला जातात. आपल्याला वेळ कमी आहे. प्रसंग इतका गोड आहे सज्जनो. भगवान ज्या वेळेला निघाले त्यावेळेला अवस्था वेगळी होती आणि भरत ज्या वेळेला प्रभूच्या दर्शनाकरता निघाले त्यावेळेला अवस्था वेगळी होती. अवस्था अशी होती की भरत ज्या वेळेला परमात्म्याच्या दर्शनाकरता निघाले, यात्रा चालू भरताची, भरत ज्या वेळेला परमात्म्याच्या दर्शनाकरता निघाले त्यावेळेला ढगांनी देखील भरताच्या अंगावर सावली केली. जमीन कोमल बनली आणि भरत ज्या वेळेला निघाले दर्शनाला आणि प्रयागराज जवळ येतात. प्रयागराज हे महान तीर्थ आहे नव्हे. इतर ठिकाणी आत्महत्या केली तर पाप लागतं, आत्महत्या करूच नये. पण प्रयागराजला जर एखाद्याने आत्महत्या केली तर त्याला पाप नाही लागत, करू नये. काय आपलं दुर्दैव म्हणा की जे 4 रत्न विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या उदरामध्ये जन्माला आले, त्यांना देखील प्रयागराजला जाऊन आपला देह त्याग करावा लागला. त्या प्रयागराजमध्ये ज्यावेळेला भरत जात आहे त्यावेळेला प्रयागराजचं स्नान झालं आणि भरताच्या डोळ्यामधून अश्रू आले आणि भरत प्रयागराजला त्या त्रिवेणी संगमावर भरताने आपल्या धर्माचा नीच धर्म आहे त्याचा मी आज त्याग करतोय. काय करतो? नीच धर्म आहे काय? भरत क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने कधीच कोणाच्या पुढे हात पसरू नये, हा क्षत्रियाचा धर्म आहे. न मागणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. पण भरत तिथे बोलताय आज न मागणं हा जो माझा धर्म आहे त्या धर्माचा आज मी त्याग करतोय. आणि प्रयागराज आज मी तुझ्याजवळ मागतोय. काय मागितलं भरताने? अर्थ न धर्म न काम रुची गतीने हो निर्वाण जन्म जन्म रती राम पद या बरदान. भरत म्हणायला लागले प्रयागराजला मला अर्थ न क्रम बदलून टाकला भरताने. वास्तविक क्रम असा आहे 4 पुरुषार्थाचा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हा क्रम आहे. तुलसी बाबांनी हा क्रम बदलून टाकला भरताने. धर्म शब्द पहिले घेतलाच नाही, अर्थ. का अर्थ घेतला? ज्या अर्थामुळे माझं जीवन निरर्थक बनलेलं आहे. राम रूपी अर्थ माझ्या ज्या जीवनातून निघून गेलेला आहे एकही मातेमुळे तो अर्थ मला नको आहे. म्हणून अर्थ न धर्म न काम न रुची गतीने चहू निर्वाण.
आचार्यांचं एक सूत्र आहे, अर्थानाम अर्जने क्लेशा तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम जिगार्थम क्लेशकारिणा. भरत तिथे बोलतायत अर्थ न धर्म न काम, अर्थ मला नको आहे, प्रयागराज प्रसन्न झाले आणि त्या त्रिवेणी मधून आवाज आला, तात भरत तुम सब विधी साध. भरता हे तू सर्वांगाने साध. जनाव ज्या प्रयागराज मध्ये एखाद्याने चुकून आत्महत्या जरी केली त्याला त्या आत्महत्येचं पाप नाही लागत. वास्तविक पाहायला गेलं तर आत्महत्येचं पाप किती आहे? कोटी गोहत्या ब्रह्महत्येसी प्रायश्चित्त आहे शास्त्राला तैसी, पण आत्महत्याकडे ज्याचे त्यासी प्रायश्चित्त असेल. नाथ महाराज म्हणतात एखाद्या वेळेला 1 कोटी गायी मारल्यानंतर तो गायीला मारणं नाही दोषच आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण एखाद्या वेळेला एखाद्याकडून गोहत्या झाली त्याला प्रायश्चित्त आहे. एखाद्याकडून ब्राह्मणाची हत्या झाली, ब्रह्मवेत्ता महात्म्याची हत्या झाली त्याला प्रायश्चित्त आहे. आत्महत्या करणाऱ्या माणसाला प्रायश्चित्त नाही. एवढं पाप देखील या प्रयागराजामध्ये क्षालन होतं. इतका पवित्र असणारा प्रयागराज त्रिवेणी संगम आज भरताच्या पावित्र्याची स्तुती करायला लागले आणि बोलायला लागले, तात भरत तुम सब विधी साध. भरत तू सर्वांगाने साध का? तू परमात्म्याच्या चरणाचा आणि त्याचा आश्रय केलेला आहे म्हणून तू सर्वांगाने साध. भरताची स्तुती केली प्रयागराज. ज्या प्रयागराजाने ज्या भरताची स्तुती केली, प्रयागराज देखील भरतासारख्या महात्म्याची स्तुती करत आहेत. असा महात्मा आहे कसा? ते तीर्थ, ते क्षेत्र. साधूला तीर्थ का म्हटलं ज्ञानोबरायांनी? याचं कारण साधू दुसऱ्या संतांना संत चरणरज लागता सहज वासने जळून पाप ताप दैन्य जाय उठावती. तीर्थाचं काम काय आहे? पाप क्षालन करणं. पण कोणतं पाप क्षालन करणं? शारीरिक पाप जाईल. पण तुकोबाराय म्हणतात पाप ताप दैन्य जाय उठावती झाली यापैकी अविनाश. म्हणून ज्ञानोबारायांनी येथे संतांना तीर्थ म्हटलेलं आहे. ते तीर्थ ना तीर्थाचं एक सामर्थ्य सांगेल. एकदा पवित्र केल्यानंतर, पवित्र कशाला म्हणतात? अपवित्र व्यक्तीला, अपवित्र वस्तूला पवित्र केल्यानंतर ज्यांच्या पावित्र्यामध्ये यत्किंचितही न्यूनता येत नाही त्याला पवित्र म्हणतात. संत तीर्थ का, संत पवित्र का? याचं कारण अनेक दोषी व्यक्तींना पवित्र केल्यानंतर देखील साधूच्या जीवनामध्ये अपवित्रता येत नाही. नाथ महाराजांनी भागवतात वर्णन केलंय, माझे ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे निदान, या लागी भक्ता माझे मी आपण धागे चरण रेणू वंदा. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझे पाय वणी वाहे माता जाण तत्वता सदाशिव. जगाला पवित्र करणारी गंगा ज्या परमात्म्याच्या चरणातून निघाली, तो परमात्मा म्हणायला लागला की मला जर पवित्र व्हायचं असेल तर काढून घेतो त्याच्याने पवित्र होतो. असं जर भगवंताचं मत असेल म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ते तीर्थ, हे तीर्थ आहे. तेच क्षेत्र आहे, तेच पवित्र आहे. स्कंद पुराणामध्ये 7 प्रकारच्या साधनाला तीर्थ म्हटले. 7 प्रकारच्या साधना. एक सांगेल ज्ञानोबरायांची जोडी. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष. एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर जर आपलं अंतःकरण समाधानी होत असेल, समजून जायचं तिथे देवाचा विशेष आविर्भाव आहे. विशेष आविर्भाव. एखादा अनोळखी व्यक्ती भेटला, त्याला पाहता बरोबर आपल्या मनामध्ये जर प्रसन्नता वाटत असेल, समजून जायचं तिथे देवाचा विशेष आविर्भाव. ज्यावेळेला वनामधून चालतायत, भगवंताला भेटायला जातायत, आदिवासी लोक भेटावे भगवंताला, भरताला, आणि भेटल्यानंतर दुरून भरताने आदिवासी लोकांना साष्टांग प्रणिपात करावा.
त्यावेळेला ते संकोच करायचे, महाराज आणि आदिवासी लोकांना तुम्ही राजकुमार आहात, क्षत्रिय आहात, तुम्ही आम्हाला प्रणाम का करताय? त्यावेळेला भरताने उत्तर द्यावं, तुम्हाला मी प्रणाम याकरता करतोय की या वनामध्ये माझे प्रभू आलेले आहेत, ज्या वनाशी संबंध माझ्या प्रभूच्या चरणाचा आलेला आहे त्या वनाशी तुमचा संबंध आलेला आहे आणि त्या संबंधामुळे तुम्ही देखील माझ्या प्रभू सारखे मला आहात. परमात्म्याशी जो जोडला गेला तो पवित्र होतो. संत हे परमात्म्यापासून अभिन्नच नाही, संत आणि परमात्मा दोन नाही. भागवतामध्ये परमात्म्याच्या पूजेची 11 स्थानं सांगितलेली आहेत. त्या 11 स्थानामध्ये वैष्णव हे एक स्थान आहे. आपल्याला जर देवाची पूजा करायची असेल, आपल्याला देव दिसत नाही ना, सूर्यनारायणाला पहा. सूर्यनारायण भगवंताचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. अग्नी हे परमात्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. भागवताच्या 11 स्कंदामध्ये वर्णन आहे. ब्राह्मणो गावो वैष्णवखम मरुज्जलम मूरात्मा सर्वभूतानि भद्र पूजा प्रदानी. सूर्य हे परमात्म्याचं स्वरूप आहे, अग्नी हे परमात्म्याचं स्वरूप आहे, वैष्णव हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि परमात्म्यासारखा पवित्र दुसरा कोणी नाही. आणि संत आणि परमात्मा याच्या भेद नाही. म्हणून ज्ञानोबाने म्हणतात ते अडचण ही आहे की जर संतही पवित्र आहे, परमात्माही पवित्र आहे, गंगाही पवित्र आहे, संतांना एवढं महत्व का? परमात्म्याच मोठा मनुष्य आपल्याला सहसा भेटू शकत नाही. म्हणून एक युक्ती जीवनात अशी करावी, मोठा मनुष्य भेटत नाही ना, सहसा पंतप्रधान भेटत नाही ना, मग पंतप्रधानाचा जो आहे त्याला भेटायचं. संपलं का? मोठ्याचे जे आहे त्यांना भेटा, झाले. परमात्मा मोठा आहे, तो आपल्या ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आईसाई, मुक्ताई, गोरबा काका, नामदेव आहे, चोखोबा आहे, तुलसी बाबा, मीराबाई, हे जे परमात्म्याचे आहेत त्यांच्या जवळ आपण जा. परमात्मा नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेनो मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंताला विचारलं, देवा तुम्ही कुठे आहात? नाहं वसामि वैकुंठे, मी वैकुंठात नाही, मी सत्यलोकात नाही, मी स्वर्गात नाही, महान कुठे तुम्ही? माझे भक्त गाती जेथे नारदानी वाहत येते, जिथे माझे भक्त माझं गुणगायन करतात तिथे परमात्मा तिथे आहे. आणि परमात्मा त्या संतांजवळ असल्यामुळे संतांना ज्ञानोबांनी तीर्थ म्हटलं. ते तीर्थ. पुन्हा 3 मुद्दे सुरुवातीला आपण जे पाहिले होते की ज्ञानेश्वरीमध्ये या 3 गोष्टी आल्या. ज्ञानेश्वरीमध्ये हरिभक्ती आली, ज्ञानेश्वरीमध्ये गुरुभक्ती आली आणि ज्ञानेश्वरीमध्ये भक्त भक्ती आली. गुरुभक्ती आपण ज्ञानोबांच्या रूपाने पाहिली, माझं हृदय सद्गुरु, गुरुभक्ती आली. हरिभक्ती आणि काय कर ज्ञानेश्वरीमध्ये आली, जे जे भेटे बोलत ते तो मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा, हरिभक्ती आली. आणि ज्ञानेश्वरीमध्ये भक्त भक्ती कुठे आली? ती भक्त भक्ती इथे आली. भगवंताला विचारलं, भगवान म्हणतात तो पाहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे हातीचे दिलेला कमळे पूजू दयाते. भगवान ज्या भक्ताची हातामध्ये कमळ घेऊन पूजा करतात म्हणून इथे भक्त भक्तीही आली, गुरुभक्तीही आली, हरिभक्तीही आली आणि भगवंताच्या द्वारा झालेली भक्ताची भक्तीही आली. सुदामाचे चरण धुतले, भक्त भक्ती. शबरी करता भगवान शबरी जवळ जातात, भक्त भक्ती आहे. इथे भगवान म्हणतात त्याला त्या भक्ताला पाहण्याकरता माझे अचक्षुषी डोळे, मला डोळे नाही. वास्तविक निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, कोणत्या इंद्रियांचा संबंध नाही, कर्मेंद्रिय नाही, ज्ञानेंद्रिय नाही, काहीच नाही, काहीच देत नाही तो प्रकृतीचा भरता पाहिजे. पण तो परमात्मा देखील ज्या वेळेला त्याला आपल्या भक्ताच्या भक्ती सुखाचा आनंद पाहायचा असतो त्यावेळेला परमात्मा सगुण रूप धारण करतो. तो पाहावा ही डोळे म्हणून अचक्षुषी माझे डोळे हातीचे दिलेला कमळे पूजू दया. याच्या पुढे का दो वरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगावया लागोनी तयाचे अंग तया संगाचे निसवाडे मज विदेहा देह धरणे घटे किंबहुना आवडे निरूप. अजून भगवान म्हणतात व्यसन, मनुष्य शरीर म्हटलं की व्यसन आहे.
भगवंताला व्यसन आहे म्हणतो. सामान्य जीवालाही व्यसन आहे, साधूलाही व्यसन आहे, देवालाही व्यसन आहे. देव ज्यावेळेला चैतन्यात्मक विग्रह शरीर जरी धारण केलं, देवालाही शरीर धारण केलं ना व्यसन आहे. संतांनी शरीर धारण केलं, संतांनाही व्यसन आहे आणि आपल्यालाही व्यसन आहे. संतांचं व्यसन वेगळं, देवाचं व्यसन वेगळं आणि आपलं व्यसन वेगळं. देवाचं व्यसन कोणतं आहे? ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केलं. तयाचे आम्हा व्यसन तो आमचे निज निधान किंबहुना समाधान तो मिळेल नाही. देवाला ते व्यसन आहे. भगवान म्हणतात माझा भक्त मला भेटावं हे मला व्यसन आहे. आणि भक्ताला काय व्यसन आहे? भक्ताला हे व्यसन आहे की संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. भक्ताला परमात्म्याच्या नामाचं व्यसन आहे. सततं कीर्तयन्तो मां यदन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे हे नामचे नाही पापाचे ऐसे. तुकोबरायांना एक वेळेला बैल दिशेला चालले असं म्हणतात आणि तुकोबराय विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. एका साधकाने विचारलं महाराज अहो अपवित्र जागेवर तुम्ही देवाचं नाव घेतायत. त्याला तुकोबराय म्हणतात काय करू माझी मज झाली अनाबरवाच्या छंद या नामाचा हे तदासे. संतांना देवाच्या नामाचे व्यसन आहे. राम तत्त्वनिकम नाम इतिमे निश्चला मतिहि त्वैका तारिका अयोध्या नामनाच भुवन त्रयम्. साधूला देवाच्या नामाचं व्यसन आहे. लक्षण कसं सांगितलेलं आहे? उपक्रम आणि उपसंहार या दोन्ही गोष्टी. तेही अवसर विभीषण ज्याला रामायणामध्ये गोड वर्णन आहे. हनुमंतराय ज्यावेळेला लंकेमध्ये गेले आणि विभीषणाच्या घराच्या समोर थांबले. विभीषण सकाळी उठल्यावर राम शब्द उच्चारला आणि भक्त लक्ष आहे. ज्याच्या रात्री झोपताना उपसंहार करत असताना नित्याचा उपसंहार राम नाम घेऊन होते आणि सकाळी उठल्याबरोबर ज्याच्या मुखातून केवळ राम येईल. या दोन तत्व जीवनामध्ये सांभाळा सज्जनो. झोपतानाही देवाचं नाव घेऊन झोपा आणि उठतानाही देवाचं नाव घेऊन उठा. तयाचे आम्हाला जसं भगवंताला आपल्या भक्ताचं व्यसन आहे त्याला भक्ताला आपल्या भगवंताच्या नामाचं व्यसन आहे. चैतन्य महाप्रभूचं जीवनी सांगितले. चैतन्य महाप्रभू रात्री झोपायचे आणि झोपत असताना कृष्ण 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 म्हणत झोपायचे. पांडव गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे. 10 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर 10 अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर त्याचं अवभृत स्नान केल्यानंतर जे पुण्य लागतं ते पुण्य आणि भगवान कृष्णाला एक प्रणाम केल्याचं पुण्य याची जर तुलना केली तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य कालांतराने कल्पाने संपून जातं. पण भगवान कृष्णाला एक प्रणाम केला तर ते पुण्य माणसाचं जन्म मरण संपवतं. एकोपी कृष्णस्य कृत प्रणाम. एक प्रणाम कृष्ण परमात्म्याला जन्म मरण संपवतं. चैतन्य महाप्रभू रात्री झोपताना कृष्ण कृष्ण करत झोपायचे आणि डोळ्यातून सारख्या अश्रूच्या धारा वाहायच्या. अंतःकरणामध्ये जर प्रेम असलं नसलं सज्जनो तर रडण्याचा प्रयत्न करावा लागत नाही आणि प्रेम जर नसलं तर प्रयत्न करावा लागतो. चैतन्य महाप्रभू भगवंताचं स्मरण करत करत झोपायचे आणि झोपत असताना रात्रभर डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायच्या. परिणाम असा व्हायचा सकाळी त्यांचे भक्त त्यांच्या दर्शनाला यायचे. एक जीवन सांगेल तुम्हाला महत्वाचं. जगत असताना गुरुकृपेने सकाळी उठल्यानंतर नेहमी देवाचं आणि साधूचं दर्शन घ्या. भूमातेचं दर्शन घ्या. आई वडिलांचं दर्शन घ्या. आपलं जीवन चांगला. धर्मशास्त्र असं सांगतं रस्त्याने चालता चालता जर मंदिर दिसलं, आपण गाडीवर जात असो, आपण पायी चालत असो, मोटरसायकलवर असो, फोर व्हीलर कशातही असो, त्यानंतर तर मंदिर दिसणार. पण आता आपल्या आई साहेबांनाही विमानात जाण्याची वेळ आलेली आहे. काय करा तर रस्त्याने जात असताना जर मंदिर दिसलं तर मंदिराला जर आपण देवाला प्रणाम केला नाही तर आपलं सत्कर्म नष्ट होतं. गायला प्रणाम केला नाही तर आपलं पुण्य खर्च होतं. आणि रस्त्याने जाताना एखादा महात्मा दिसला त्यांना जर प्रणाम केला नाही तर आपलं पुण्य खर्च होतं. चैतन्य महाप्रभूच्या दर्शनाला त्यांचे भक्त यायचे.
आणि दर्शनाला सकाळी लाईन लावायचे. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला उठायचे ब्रह्ममुहूर्तावर उठल्याबरोबर पुन्हा डोळ्यातून अश्रूच्या धाराने कृष्ण कृष्ण ध्वनी चालायचा. या युगामध्ये देवाच्या नावाशिवाय दुसरा कोणताच कल्याणाचा उपाय नाही. जितकं होईल जीवनामध्ये तितकं जास्तीत जास्त नामस्मरण एवढंच आपण करू शकतो. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल. सांकेत्यम पार्यास्यम स्तोभम हे नामाचं महत्व आलं भागवतामध्ये. चैतन्य महाप्रभूच्या दर्शनाला यायचे आणि चैतन्य महाप्रभूच्या दर्शनाला आल्यानंतर महाप्रभू ज्याला उठायचे. उठल्यानंतर ते जे भक्त होते ते काय करायचे, त्यांच्या डोक्याचा जो तत्वीय उशी राहायची तो उस्ती अशी घ्यायची आणि त्याला अशी पिळायची. पिळल्यानंतर रात्रभर रडून भगवंताच्या विराने, भगवंताच्या नामाने, भगवंताच्या अंतकरणाशी, भगवंताच्या चरणाशी अंतकरण जुळल्यानंतर जो विरह आणि काहीतरी चैतन्य महाप्रभूच्या नामामध्ये तल्लीन राहायचे, त्याच्याने डोळ्यातून रात्रभर ज्या अश्रूच्या धारा निघायच्या तो तत्वीय असा भिजून जायचा. सकाळी ते भक्त ज्यावेळेला तो तत्वीय असा निचोडायचे, त्याला असं पिळायचे आणि त्याच्यामधून निघणाऱ्या अश्रूच्या धारा त्याला प्रसाद म्हणून ते सेवन करायचे. म्हणून त्याला तीर्थ का म्हटलं साधूला? ते तीर्थ आहे पवित्र करणार आहे ना, म्हणून ते तीर्थ, ते क्षेत्र जरी तेच शरीराला देखील क्षेत्र म्हटले आहे, आत्म्याला क्षेत्रज्ञ म्हटले. या दृष्टीने जरी आपण विचार केला, संतांचं शरीर देखील एक क्षेत्र आहे. त्यांचं अंतकरण हे एक तीर्थ आहे. त्यांच्या डोळ्यातून निघणारे प्रेमाश्रू हे देखील एक तीर्थ आहे. ते त्यांचं जीवनच तीर्थ आहे. म्हणून सगळे तीर्थे निवृत्तीचे पाहिजे. ते तीर्थ, ते क्षेत्र जनी तेच पवित्र. कोण? भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. भगवंताच्या विषयी ज्यांच्या अंतकरणात आवड आहे, भगवंताच्या भक्तीविषयी ज्यांच्या अंतकरणात आवड आहे, भगवंताच्या नवविधा भक्तीविषयी आवड आहे, परमात्म्याविषयी आवड आहे आणि भगवंताच्या भक्ताविषयीही ज्यांच्या अंतकरणात आवड आहे आणि ज्यांच्या जीवनामध्ये वारी अव्याहत चालू आहे. मग ती वारी करत असताना मनाने होईल, वाचेने होईल किंवा शरीराने होईल, अशी अव्याहत वारी ज्या महात्म्यांच्या जीवनात चालू आहे, या संतांच्या जीवनात चालू आहे, या संतांचं जीवन तीर्थ स्वरूप आहे. अशा महात्म्यांना ज्ञानोबाराय म्हणतात ते तीर्थ, ते क्षेत्र जे व्यक्तीची पवित्र. अशा आमच्या आईसाहेब मुक्ताबाई. मगाशी एक वाक्य बोललो आणि खूप भाग्यवान आहोत की आम्ही या भागामध्ये जन्माला आलो की आईसाहेबांचं सानिध्य आपल्याला आपला जळगाव जिल्हा, खानदेश भाग आईसाहेबांच्या सानिध्याने पवित्रतेच्या अवस्थेवर पोहोचलाय. पण जवळ असल्यानंतर किंमत कळेल तर मग नाही. अशा आईसाहेबांच्या चरणावर अनंत कोटी प्रणाम करतो आणि मानसिक वारीमध्ये आपण सर्वजण सम्मिलित व्हा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. ज्यांनी मला या ठिकाणी प्रवचनाची आज्ञा दिली त्यांचे हरिभक्तपरायण आदरणीय, खरोखर ज्यांचे जीवन वर्णन करण्यासारखं आहे, हृदयस्थ, हृदयातून सर्वांवर प्रेम करणारे जे महात्मा आहे त्यांचे श्री हरिभक्तपरायण आदरणीय महाराज, त्यांच्या चरणाला वंदन करतो. आमचे हरिभक्तपरायण उद्धव महाराज यांना वंदन करतो. ज्यांनी मला या ठिकाणी प्रवचनाचा तात्पूर केला त्यांचे नितीन महाराज यांनाही वंदन करतो. या क्षेत्राला वंदन करतो, सर्व सज्जनांना वंदन करतो आणि या प्रवचन रूपी सेवेला इथे पूर्ण विराम देतो. तरी जीवनातील कृते अधिक ते सर्व करोडी घ्यावे तुमचे विनंती. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. आदिशक्ती मुक्ता जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज. पुंडलीक वरदा